घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे कोर्टामध्ये केस सुरू असताना ॲडव्होकेट देसाई या डेमो देतात आणि त्या डेमोमध्ये असं सिद्ध होतं की विक्रांतरावांचा खून हा शर्वरी यांनीच केलेला आहे, कारण की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार विक्रांत हे खुर्चीवर बसलेले होते आणि ते शर्वरी इझिली त्यांना मारू शकते. त्यानंतर इकडे जज साहेब त्याची सुनावणी उद्या होईल असं सांगतात. त्यानंतर शर्वरी या बेशुद्ध होतात आणि त्यांना पोलीस हे तिथून घेऊन जातात. त्यानंतर इकडे जानकी ही शर्वरीबद्दल काळजी करत असते. तेवढ्यामध्ये तिथे मित्र यांना सारंगचा फोन येतो आणि सारंग सांगतात की आईची तब्येत ठीक नाही आहे आणि तुम्ही घरी या. त्यानंतर इकडं सारंग म्हणतात की जानकी वहिनी, आईंची तब्येत ठीक नाही आहे आणि मी घरी जातो. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, तुम्ही घरी जावा आणि मी आणि अवंतिका शर्वरी यांना जेलमध्ये भेटून येतो. त्यानंतर इकडं सौमित्र म्हणतो की तू तुझी काळजी घे आणि आज जे कोर्टामध्ये झालं त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्यावेळेस अवंतिका म्हणते की ठीक आहे आणि तुम्ही आईची काळजी घ्या. त्यानंतर इकडं डॉक्टरांना जानकी विचारतात की शर्वरी यांची तब्येत कशी आहे. त्यावेळेस डॉक्टर सांगतात की त्यांचा BP शूट झाला होता पण आता ते नॉर्मल आहेत आणि कोर्टाचा निकाल हा त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे का. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तसं काही नाही, आणखी निकाल लागलेला नाही. त्यानंतर ती शर्वरी यांना भेटायला जेलमध्ये जाते. त्यावेळेस शर्वरी म्हणते की वहिनी, हे सगळं काय सुरू आहे आणि आज हे सगळं काय सुरू होतं आणि मला यातून बाहेर पडता येईल का, कारण की आता सर्व पुरावे हे माझ्या विरोधात आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मी तुम्हाला यामधून निर्दोष मुक्तता करेल. त्यावेळेस शर्वरी ही रागारागाने बाहेर येते आणि पोलिसापाशी असलेली बंदूक ही हिसकावून घेते आणि म्हणते की तुम्ही माझ्याजवळ कोणीच येऊ नका आणि मी स्वतःला संपवून घेणार आहे. त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की तुम्ही काय करत आहात आणि असं करणं हे चुकीचं आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की हो, मला जगून तरी काय करायचं आहे, कारण की विक्रांतरावांचा खून हा मीच केलेला आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की तुम्ही लक्षात येत आहे का की काय म्हणत आहात. त्यावेळेस अवंतिकाही म्हणते की तुम्ही शुद्धीवर आहात का आणि काय म्हणत आहात. तर त्यावेळेस इकडं कॉन्स्टेबल येऊन ती बंदूक हिसकावून घेतात आणि इकडं शर्वरी म्हणते की मी खरं बोलत आहे आणि विक्रांतचा खून हा मीच केलेला आहे आणि ती खूप रडायला लागते. त्यावेळेस जानकी म्हणते की शर्वरी, तुम्ही काय म्हणत आहात हे तुम्हाला तरी कळत आहे का आणि तुम्ही स्वतःच्याच नवऱ्याचा खून का केला असेल. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की तुम्ही अगोदर शांत व्हा आणि मोठा श्वास घ्या आणि स्वतःला शांत करा आणि काय झालं ते व्यवस्थित आम्हाला सांगा. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की हो, मीच विक्रांतचा खून केलेला आहे, मीच दोषी आहे आणि मला इथून आता सुटायचं नाही आहे आणि मला ही शिक्षा द्या, असं शर्वरी म्हणत असते. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की मी आहे ना, मी तुम्हाला यामधून सगळ्यातून बाहेर काढते आणि काय झालं आहे ते आम्हाला व्यवस्थित सांगा. त्यानंतर इकडं जानकी पोलिसांना म्हणते की आम्ही शर्वरी यांना एकांतामध्ये भेटू शकतो का. त्यावेळेस इकडं पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, पण लवकरात लवकर भेटा. त्यानंतर इकडं अवंतिका शर्वरी यांना विचारते की हे सर्व कसं झालं. त्यावेळेस शर्वरी सांगते की विक्रांतने नानावरती हमला केला आणि तो मलाही मारून टाकत होता, मग त्यासाठी मी त्याच्यावरती हातोडीने वार केला आणि त्यामध्ये विक्रांतचा खून झाला. त्यानंतर इकडं घरी ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाची वाट पाहत थांबलेली असते आणि इकडं जानकी म्हणते की आम्हाला माहीत झालं आहे की शर्वरीनेच विक्रांतचा खून केला आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की बरं झालं तुम्हाला माहीत झालं आणि इतकी दिवस मी म्हणत होते तर माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवत नव्हता. त्यावेळेस इकडं सर्व काही आई ऐकतात आणि त्या म्हणतात की तू काय बोलत आहेस, तुला माहिती आहे का आणि तुझं शर्वरी यांनी काय वाईट केलेलं आहे. त्यावेळेस तू तिला असं सतत घालून पाडून बोलत असतेस आणि ती तिच्या नवऱ्याचा खून का करेल. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आई, हे खरं आहे आणि शर्वरीने स्वतःने कबूल केला आहे की विक्रांतचा खून हा शर्वरी यांनीच केलेला आहे. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की हे शक्यच नाही आहे, माझे संस्कार एवढे कमी पडले का की तिने स्वतःच्याच नवऱ्याचा खून केला. त्यावेळेस इकडं जानकी सांगतात की त्यांनी मुद्दा म्हणून केलं नाही तर ते सेल्फ डिफेन्समध्ये केलेलं आहे. ज्यावेळेस विक्रांतला पैसे हवे होते म्हणून त्यांनी नानावरती हल्ला केला आणि त्यामध्ये नाना हे देवाघरी गेले
आणि त्यानंतर त्या शर्वरीलाही मारत होते, तेव्हा तिने सेल्फ डिफेन्समध्ये आपला बचाव करण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की काहीतरी चुकत आहे आणि तिने स्वतः कसं हा सर्व कबूल केला आहे. त्यानंतर इकडं सुमित्रा आई म्हणतात की विक्रांतराव हे असं करू शकत नाही, कारण की ते नानांना आणि मला आई वडिलांच्या ठिकाणी मानत होते आणि हे सगळं खोटं आहे आणि मला त्याच्यावरती विश्वासच बसत नाही. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो, मला पण हेच वाटत आहे आणि विक्रांतराव हे खूप चांगले होते आणि ते नानांना मारू शकतील असं वाटत नाही. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या विचार करते की जर शर्वरीने स्वतः हे सर्व कबूल केलेलं आहे तर यामागे कोणतं तरी कारण असणार आहे. त्यावेळेस इकडं सुमित्रा आई म्हणतात की जानकी, तू मला वचन दिलं होतं ना की तू शर्वरी यांना निर्दोष घेऊन येशील, तर तू हे वचन पूर्ण केलं नाही आणि तू तसंच कर. त्यावेळेस इकडं शर्वरीला आई म्हणतात की तू एक ॲडव्होकेट आहेस ना, त्याबद्दल काहीतरी कर आणि माझ्या शर्वरीला घेऊन ये. त्यावेळेस जानकी म्हणतात की हो आई, मी तुम्हाला शब्द देते आणि मी शर्वरी यांना सुखरूप घरी आणते. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की माझा तुझ्यावरती विश्वास आहे.